वैष्णवीची आत्महत्या नव्हे तर खून झाल्याचा संशय रिमांड कॉपीमधून व्यक्त करण्यात आलेला आहे। वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक खुणा समोर आल्यात। पाईपने वैष्णवीला मारहाण झाल्याचे तपासामधून समोर आले। वैष्णवीचा पैशांसाठी छळ झाला। लग्नावेळी दिलेली फॉर्च्युनर कार ही जप्त करण्यात आलेली आहे। वैष्णवी प्रकरणी रिमांड कॉपी झी24 तासच्या हाती आलेली आहे। रिमांड कॉपीमध्ये काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गुन्हा महिला अत्याचार विरोधाचा गंभीर स्वरूपाचा आहे। वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत। महिलेचा खून झाल्याचा संशय आहे। वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक खुणा आहेत। वैष्णवीला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण झाल्याचं समोर आलंय। वैष्णवीला पाईपने देखील मारहाण झाली। आरोपींकडून वैष्णवीचा पैशांसाठी छळ करण्यात आला। लग्नाच्या वेळी हुंडा म्हणून दिलेली फॉर्च्युनर कार ही जप्त केली आहे आणि ॲक्टिवा मोपेड ही जप्त करण्यात आली आहे। स्त्रीधन म्हणून देण्यात आलेलं 51 तोळे सोनं बँकेत तारण ठेवण्यात आलं। आरोपी राजेंद्र हगवणेच्या कार्यालयाच्या कामाचं बिल फिर्यादीला देण्यास भाग पाडलं। फरार आरोपीला कुणी मदत केली याचाही तपास सुरू आहे। आरोपींना कुणी आर्थिक मदत केली त्याचा तपास देखील सुरू करण्यात आला। आरोपी कुठे कुठे फिरला, त्यानं आणखी गुन्हा केलाय का याचा तपास करणं बाकी आहे।